देवेंद्र फडणवीस यांचा भाजपच्या संसदीय मंडळात प्रवेश होण्याची शक्यता. फडणवीसांचं राष्ट्रीय पातळीवरील राजकीय वजन वाढणार. मंत्रिमंडळ बैठकीनंतर फडणवीस आणि शिंदेंमध्ये चर्चा. अभिजित दिपके यांच्या शाळा सुधारा आंदोलनासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती, तर जरांगेंच्या आंदोलनाबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जमा. मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून निधी वितरित. दुसऱ्या टप्प्यात 6 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना लाभ. एकनाथ शिंदेंची शिवसेनाही करणार जेनझींवर फोकस. खासदार श्रीकांत शिंदे मंगळवारी जेनझींशी संवाद साधणार. आरएसएसच्या होमग्राऊंडवर छात्रों की गूंज होणार. सप्टेंबर महिन्यात नागपुरात कार्यक्रमाचं आयोजन. खासदार राहुल गांधी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार. जरांगे पाटील 29 ऑगस्टच्या आंदोलनावर ठाम. विखे, लाड, देसाई यांच्याकडून जरांगेंच्या मनधरणीचे प्रयत्नही विफल. 1 सप्टेंबरला ओबीसींचा मुंबईमध्ये मोर्चा. लक्ष्मण हाकेंची माहिती. सरकारनं ओबीसी आरक्षण संपवल्याचा आरोप. पुणे जिल्ह्यातील शालेय पोषण आहाराची एफडीएनं केली तपासणी. जिल्हा परिषद गटनेत्याचं तुकाराम मुंढे यांना निवेदन. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील आगीत 3 बालकांचा होरपळून मृत्यू. नवजात शिशु विभागात व्हेंटिलेटरमध्ये स्फोट. 36 बालकांना वाचवण्यात यश. दुर्घटनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन करणार. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती. आरोग्य सचिवांच्या नेतृत्वात चौकशी समिती. मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या विरोधात वंचितचं आंदोलन. प्रकाश आंबेडकरांना भेट नाकारल्याचा आरोप. मंत्री गिरीश महाजन यांचा एसटी बसनं प्रवास. त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या खासगी वाहनांना बंदी. जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक सुद्धा लालपरीनं त्र्यंबकेश्वरला. महापौर आणि शिक्षण समिती अध्यक्षांमध्ये जुंपली. रितू तावडे आणि राजश्री शिरवाडकर आमने सामने. भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या समोरच दोन्ही नेत्यांमध्ये खडाजंगी. अमित साटम यांनी दोन्ही नेत्यांना दिली समज. झिशान सिद्दीकी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष होण्याची शक्यता. पार्थ पवार यांच्या पुढाकारानं पक्ष निर्णय घेईल अशी शक्यता. झिशान सिद्दीकींच्या नेमणुकीवर ज्येष्ठ नेते मात्र नाराज असल्याची सूत्रांची माहिती. साखर दिवाळीपर्यंत 100 रुपये किलोवर जाण्याची शक्यता. साखरेच्या मागणी आणि पुरवठ्यात प्रचंड तफावत. साखरेचे भाव आणखी वाढण्याचा अंदाज. साखरेपाठोपाठ तांदळाच्या भावात 11% वाढ. अन्नधान्याच्या किमतीत वाढ झाल्यानं सामान्यांना महागाईचे चटके. पुण्यात गणेश मंडळाच्या बैठकीत गोंधळ. मिरवणुकीतील ढोलताशाच्या मुद्द्यावरून गोंधळ. पुणे मनपात गणेश मंडळाची बैठक. बीड जिल्हा रुग्णालयात प्रसूती दरम्यान 2 महिलांचा मृत्यू. एका महिलेची प्रकृती चिंताजनक. रुग्णालयावर हलगर्जीपणाचा आरोप. मराठी सक्तीविरोधात मुंबईमध्ये रिक्षा चालकांचा रास्ता रोको. कांदिवली लिंक रोडवर रिक्षा रस्त्यावर थांबवल्या. हायकोर्टात याचिका करण्याची काही संघटनांची तयारी. मालडब्यामध्ये 2 प्रवाशांची हाणामारी. पश्चिम रेल्वेमधील व्हिडिओ व्हायरल. एकमेकांना शिवीगाळ केल्यावरून वाद. मुंबईमध्ये टीसी आणि प्रवाशांमध्ये वाद. प्रभादेवी स्थानकातील प्रकार. तिकीट असून सुद्धा टीसीनं चुकीची वागणूक दिल्याचा आरोप. नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमी